असणारा आणि महाराष्ट्र राज्यातला असणारा आणि भारतातला असणारा असा एकमेव असणारा 3 शक्ती असणारा वनराई असणारा हा धबधबा आहे. आणि ह्या धबधब्यामध्ये आम्ही सातारापासून कास तलावापर्यंत आलो आणि या ठिकाणी आम्हाला या कास तलावापासून असणारा 3 टप्प्यातला धबधबा वनराई बघून आम्हाला खूप आनंद वाटला. या ठिकाणी श्रावण मासी या ठिकाणी सुरू झालेलं आहे, त्यामुळं ऊन आणि पाऊस आणि ढगांचं वातावरण पळतो त्याचा आम्हाला क्षण बघून इतका आनंद वाटला, तो आम्ही समाधान वाटलं आम्हाला. असणाऱ्या आम्ही शैक्षणिक दर्जामधली पूर्वीची आठवण आम्ही शाळेत असताना 7वीमध्ये जी कविता होती त्या निसर्गात आल्यामुळे आम्हाला त्याचा खूप आनंद वाटला आणि ती म्हणावीशी वाटली, म्हणून आम्ही या ठिकाणी ती म्हणत आहोत. त्याचा आम्हाला खूप आनंद होतो. या ठिकाणी बघा किती ऊन आणि पाऊस आणि असणारी ही सावली याचा आनंद घेऊन मी या ठिकाणी कविता म्हणत आहे. त्या कविताचा मला खूप आनंद वाटत आहे. इवळे तांबूस ओन कोवळे पसरे चौफेर, ओढाने सोने वाटे वाहून या दूर, झाडाने किती मुकुट घातले डोकीत सोनेरी, पूर्णावर शेतात पसरला गुलाल चौफेरी, हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर ताईचे, हिरवे घेते कसे चौकडे हिरव्या गालीचे, सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे, रंग किती वर तरे तरेचे इंद्रधनुष्याचे, अशी अचल का फुलपाखरे ही चाळीस झुलती, झुळकन सुळकन इकडन तिकडे पहा पाखरे होती, पहा पाखरे करोनी होती झाडावर गोळा, कुठे बुडाला कलीकडे तो सोन्याचा गोळा. धन्यवाद. ही कविता ऐकून आणि म्हणून मला त्यावेळेला 7वीला होती आणि ती 7वीची कविता आज या ठिकाणी 3 टप्प्याच्या धबधब्यामध्ये वनराईमध्ये आल्यामुळे मला ही आठवली आणि मी ती म्हटलो. मला खूप त्यावेळेचं मला समाधान वाटलं. माझ्या त्यावेळीच्या आठवणीचा आज मला या ठिकाणी सौंदर्यात आलं, या सृष्टी सौंदर्यात 3 टप्प्याच्या धबधब्यात, त्यामुळे मला खूप आनंद वाटला. असंच सर्व मुलांनी या ठिकाणी पूर्वीच्या कविता किंवा आत्ताच्या कविता अशाच मनामध्ये संच करून ठेवा आणि निसर्गात आल्यानंतर असा लपंडावा ऊन पावसाचा असतो त्यावेळेला त्यांनी म्हणाव्यात. त्यावेळेला कुठं शिक्षकांना असणाऱ्या आपल्या बालपणाची आपल्याला आणि शिक्षकांना आठवण होईल असंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि मी या ठिकाणी कविता माझी पूर्ण केलेली आहेत. धन्यवाद. असंच सर्वांनी यश द्यावं आणि आजच्या या दिवशी सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी या ठिकाणी पर्यटकांनी यावं आणि असणाऱ्या 3 टप्प्याचा धबधबा आहे वनराई नावाचा, या ठिकाणी येऊन त्याचा आनंद घ्यावा. धन्यवाद.